नमस्कार. हा हॅलो, कशा सर्व. तर आज आपला ब्लॉग आहे घरचा आपल्या. तर आपल्या घरी आज आपण आलेला आहे. तर आज विशेष बरेच जणांचा कमेंट आहे की तुमचं गाव कोणतं. तर माझं गाव तपोवन आहे, म्हणजेच आपलं नागपूर ते औरंगाबाद हायवेवरती आपलं गाव आहे. आणि कारंजा ते शेलू बाजार रोडवरती आपलं गावात तपोवन, त्या गावातच आपण राहतो इथं. हे आपलं कसं आहे. आणि आजचा विशेष ब्लॉग आहे. तर आजचा आपला ब्लॉग आहे कडू शेरण्या आहेत, त्याच्यावरती आपला आधारित आहे. तर आपण त्याच्या उसऱ्या कशा करतात तर त्या प्रकारचं पाहणार आहे. तर आई आपल्याला सांगणार आहे लगेच की कडू काकड्याचं उसऱ्या कशा करतात. तर चला बघूया थोड्या वेळातच, मला व्हिडिओमध्ये दाखवतो कशा करतात. तर फ्रंटचा कॅमेरा केलेला आहे मी आणि तुम्हाला दाखवतो. इकडेच नमस्कार करा सर्वांना. नमस्कार. काय आहे कडू शेरण्या? हे असे आहेत कडू शेरण्या. बघा, म्हणजे याला कडू काकड्या पण म्हणतात काही जण शेरण्या पण म्हणतात आणि छोट्या काकड्या पण म्हणतात. तर हे जे कच्चे असतात ते खूप कडू असतात आणि थोडंसं हे पिकलेलं आहे, थोडंसं गुळमट लागतात आणि खरट पण लागतात. याला 3-4 दिवस झालेलं तोडलेलं आहे. पण आई म्हणे व्हिडिओ घ्यायचा याचा, बघू म्हणे इकडंच टाकू म्हणे आपण यूट्यूबवरती कडू शेरण्याचा व्हिडिओ. म्हणून हा व्हिडिओ घेतलेला आहे आपण आणि तुम्हाला दाखवत आहे कसं असतं. ते काय घेतलेलं आहे, मीठ आहे का? हे मीठ आहे. हे पहिले पाण्याने धुवून घ्यायच्या, चिरून घ्यायच्या आणि हे चांगल्या पाण्यात मीठ टाकायचं. अच्छा, म्हणजे बकेटमध्येच घेतलेलं आहे का? हो, या पाण्यात चिरून टाकायचं. बकेट आहे. तर बघा, हे पूर्ण कडू काकडा घेतलेला आहे आणि आता हे चिरायचे आपल्याला. तर हे चिरून पूर्ण मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि याच्यानंतर त्याच्या उसऱ्या बनतात. त्याला वाळू घालायचं नंतर. याची प्रोसिजर थोडी वेळ खाऊ आहे, जास्त वेळ लागते याला. कारण जर कारण 1-2 दिवस झाले ताज्याच कापता नाही येत, कारण थोडंसं यातला कडूपणा मरते. त्याच्यानंतर त्याला कापावं लागते आणि मग नंतर उन्हात वाळू घालावं लागते. उन्हात वाळू घातल्याच्यानंतर एकदम सुकल्यानं ते कडक बनतात आणि त्याचा कडूपणा पूर्ण मरून जातो मीठ लावल्याच्यानं. तर हे अशा कडू काकड्या सर्व आणलेलं आहे. हे बघा, मीठ पण घेतलेलं बकेटमध्ये आणि लिंबू पण टाकलेलं आहे. ते नाही, लिंबू टाकायचं काम नाही ना, पहिले चिरले. हां, आधीच आहे ते मीठ टाकलेलंच आहे आपण. आणि केला गरम उकडायचं काही काम नाही का? नाही, वाळू घालायचं. फक्त गरम पाण्याचं म्हणजे आपल्या साध्या पाण्यातून धुवायचे आहे आणि वाळू घालायचे. अशा प्रकारचं दिसतं ते. काही कडू, काही गोड. जर यातनीच वाळकाचा एक प्रकार असते. असे वाळकं मोठे जर असले तर ते खूप खायला गोड असतात. तर हे खूप छोटे राहतात आणि खायला कडू असतात. त्याच्यामुळे हे कच्चं खाण्यासाठी उपयोग येत नाही याचा. पण तळून भाजी करून चांगला लागतो. तर याच्या तुम्हाला उसऱ्या पण दाखवणार आहे थोड्या वेळातच. थोडंसं कापणं बाकी आहे, नाही कापणं झालं की लगेच तुम्हाला दाखवणार आहे की कशा उसऱ्या बनतात. तर हे उसऱ्या खूप टेस्टी लागतात. याच्या वाढल्यानंतर खमंग लागतात, चवीला पण चांगले असतात. कोणी भाजी पोळी आणि आपल्या भाकरीवरती सहज चटणीचा खुडा, पापडाचा खुडा कसा करतो आपण त्या प्रकारे याचा खुडा पण करून आपण भाकरीसोबत खाऊ शकतो. 2-3 रंगाचे आहेत. हां, खूप रंगाचे. 2-3 रंग कोणते? मोठे आहेत, काही लहान आहेत, काही 2-3 झाडाचे आहेत. 3 रंगाचे आहेत ना. हां, 2-3 रंगाचे, 3 रक्कमचे आहेत ना. तर याच्यासारखंच असतं मोठं वाळकू. मोठं वाळक कसं गोड असते आणि हे खारट असते, म्हणजे कडू असते एकदम. खारट कडू म्हणजे याचं मीठ लावलं थोडंसं खारट पण बनते हे. त्याच्यामुळेच खारट म्हटलं मी. जर असे पिकेल वगैरे असली थोडेसे, तसे हे गोड पण लागते. असे गोड असते. आणि हे जे हिरवी आहे ही कडू असते. शेरणी म्हणतात, कडू शेरणी याला. कोणी कडू काकडे पण म्हणतात. थांबा, तर देव पण आलेला आहे आपला. हे पाय, काकडे कापून देतात त्याला. कापून नाहीत तसं बघ, खाऊन पाय. गोड आहेत पाय. कापून देऊ तुले. देव सांगणार आपल्याला का आता कडू लागते का कसं लागते. गोड देव खाऊन पाहतो म्हणते काकडी. खिसे आहे का? अरे बा, पॅन्डाल खिसे आहे का तुझ्या? अरे बा, किती आहेत खिसे?
दोन खिशी आहेत का? हे खा. खाय बर. पाय कस लागते? गोड आहे. देऊ का? गोड आहे ना? नहीं गोल नहीं हा आंबट आंबट आहे का? आंबट गोड आहे. आंबट गोड आहे. का आंबट गोड आहे त्याच्यामुळे देऊ काही खात नाही आहे. का पण हे तळल्यावर म्हणजे वाळल्याच्या नंतर खारट पण राहते आणि तळून खूप भारी लागते. आणि देऊ पहिल्यांदा खात आहे त्याच्यामुळे त्याला ते समजत नाही की नेमकी टेस्ट कशी यायची. तर कारण अशा त्यानं छोट्या काकड्या काही खाल्लं नाही ना. ते चांगलं पाणी आहे आणि मिठाचं पाणी आहे. तर या मिठाच्या पाण्यातूनच व्यवस्थित काढायला लागतं. हे बघ मीठ टाकलेलं असल्यामुळे फेस पण येते याला आणि याचा कडूपणा मरून जाते. आणि हे वाळल्याच्या नंतर खारट चव येते त्याच्यामुळे ते भारी लागते. तळल्यावर खायला चांगलं लागतात. तर अशा वेळेला पूर्ण धुवून घ्यायचे आहे अशा चांगल्या प्रकारचे मिठाच्या पाण्यानं. आणि चाळणीमध्ये गाळावे लागेल ते. पूर्ण मिठाचं पाणी केलेलं आहे आणि त्यातून आपल्याला धुवायचं आहे. तर अशा जवळपास झालेलं आपलं सर्व धुणं झालेलं आहे. बघा धुतल्याच्या नंतर कशा दिसतात तर पांढरा फटक दिसतात. ते चांगलं पूर्ण जे कचरा वगैरे जो काही असतो त्याचा म्हणजे माती लागलेली शेतातली माती असते ते पण सर्व निघून जाते आणि त्याचा कडूपणा पण सर्व मरून जातो. अशा प्रकारचं झालेलं आहे. आणि हे बघा तुम्ही आता हे धुतल्याच्या नंतर मिठाचं पाणी जे आहे कशा प्रकारे दिसतं. जे पूर्ण खराब पाणी आहे आणि बिया पण निघाल्या त्याच्या बऱ्याचशा केलेल्या. बस तर आता आहे वाळू घालायची आहे आपल्याला अशा प्रकारे. थोडंसं आता ऊन कमी आहे पण याला जवळपास किती दिवस वाळू घालायला लागते ना? 4 दिवस 4 ते 5 दिवस आहे ना. 4 दिवस पूर्ण वाळू. तर हे पूर्ण वाळल्याच्या नंतर याला 5-6 दिवस झाले. तर वाळल्याच्या नंतर हे अशा उसऱ्या तयार होतात. हे उसऱ्या याला उसऱ्या म्हणतात कारण हे वातळ असतात थोड्याशा आणि तळल्याच्या नंतर एकदम कडक होतात पापडाने. हे बघ पूर्ण थोडंसं वातळ आहे आणि हे आपण तुम्ही पाहताच असेल ते. हे मी पण आधी पाहिलं नाही. हे आपले कारले कापलेले जे कच्चे कारले असतात ना त्याच्यापासून हे तयार केलेलं आहे. तर हे अशाच प्रकारे केलेलं आहे कडू असल्यामुळे. तर जसे कडू काकड्या आहेत कडू कारले आहे तर कडू पण हे पण मिठाच्या पाण्यातून धुतलेलं आहे आणि असं वाळू घातलेलं आहे. तर हे तुम्ही म्हणसाल काय तर हे कारलंच आहे कडू कारलं आणि वाळू घातलं होतं 4-5 दिवसापासून. तर हे दोन्ही सोबतच आहे. हे झालं शेरण्या हे झालं कडू कारले आणि आता हे शेरण्या आपल्या वाळणार आहे पूर्ण 4-5 दिवसानंतर. हे पण अशाच होऊन जातील. तर थोडंसं तुम्हाला हे जे तर हे झालं सर्व काही कच्चं मटेरियल. आणि तुम्हाला एक याच व्हिडिओमध्ये आई थोडंसं तळून पण दाखवणार आहे. जे वाळल्याच्या नंतर हे जे उसरे असतात तर ते तळल्याच्या नंतर कसे लागतात तर कशा तळायच्या ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो मी. तर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंट करा. तर चला दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आपण जे पाहिलं पहिल्यांदा हे धुवायच्या आधीची जी खाल्ली होती ना काकडी तर ती कडू होती त्याच्यामुळे त्यानं काढून फेकली आणि हे मिठाच्या पाण्यातून धुतली त्याच्यानंतर हे खात आहेत. हे बघा कसं कडू लागत आहे आणि चवदार लागत आहे त्याला खरंच. त्याच्यामुळे बघा देऊ हा आपल्या व्हिडिओमध्ये दिसलेलाच आहे पहिल्यांदा. तर आज पण आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे. खूप दिवसानंतर आला. तोही गावाकडे गेला होता तोही आज आलेला आहे आणि आल्याबरोबर इकडेच आला तो. म्हणजे काय वाळू घातला तुम्ही काय करत आहे त्याच्यामुळे तो आलेला आहे. आणि बघा कशा प्रकारे खात आहे तो. त्याला चवीला चांगलं लागत आहे कारण ते मिठाच्या पाण्यातून काढलेलं आहे ना या व्हिडिओमध्ये आलेला आहे. तर बघा तवा वगैरे ठेवलेला आहे. जास्त याला काही असं तळाचं काम नाही. थोडंसं नॉर्मल भाजलं तरी चालते. म्हणजे थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये भाजायचं. बघा अशा प्रकारचं भाजायचं आहे आणि तयार करतो. उसरीच म्हणतात का आणखी काही म्हणतात? तर आपल्या इथे उसऱ्याच म्हणतात. कोणी खुला पण म्हणतात. तर वेगवेगळ्या इकडे वेगवेगळं नाव असते याला. तुमच्या इकडे काय म्हणतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा.
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा अशा प्रकारच्या उसळ्या तयार होत आहे आपल्या. त्याच्यात आधी थोडं मीठ टाकायचं. हां थोडंसं मीठ पहिले तळाच्या वेळेस का हो. थोडंसं मीठ टाकून नाही त्याची हे मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे. तर आता आपल्याला लगेच जेवायचं म्हणजे दुपारचा टाईम झालेला आमचा जेवायचा. त्यासाठीच मी स्पेशल तळालो. असं व्हिडिओसाठी काही तळत नाही लावलं. आम्हाला खायचं होतं म्हणून चहा. नेहमीच खातो आम्ही. नेहमीच तळतो आम्ही. तर अशा प्रकारे तळून तयार केलेलं आहे. काय शेती असल्यामुळे शेतकऱ्याला हेच एक प्रकारचं भेटते वेगवेगळं खायला. आता आपण विकत आणू नाही शकत मार्केटमध्ये. तर हे मार्केटमध्ये खूप प्रमाणात भेटते. तुम्हाला वाटेल किंवा मार्केटमध्ये पण उपलब्ध असतं. मार्केटमध्ये जास्त नसते हे. साधा जे शेतकरी असतील त्याच्या घरी शेतांनी बऱ्याच वेळा कडू बेलं वगैरे निघतात. तर ज्याला इंटरेस्ट असला तोच करतो. बाकीचं ज्याच्या घरी शेत आहे पण त्याला इंटरेस्ट नाही, त्याला माहिती नाही, तर तो कुणीच करत नाही याला. कारण हे थोडीशी अवघड प्रक्रिया आहे त्याच्यामुळे याला कोणी काही करत नाही. हे बघा हे झालेलं आपल्या सर्व तळून उसळ्या तयार. आणि हे चवीला पण चांगले लागतात. कारण हे बघा खरं लाल लाल झालेला खमंग झालेला. तर अशा प्रकारे आपल्या सर्व उसळ्या तयार झालेला आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके बाय. बाय करा इकडे सर्वांना. बाय. ओके बाय. भेटूया पुढच्या